नमो बुद्धाय जय भीम मित्रांनो। आणि आज आपण बीएसपीच्या अध्यक्ष बहन मायावती यांचा वाढदिवस आहे आणि या वाढदिवसानिमित्त आज मोठ्या संख्येने महिला गण इथे जुळलेले आहे आणि तुम्ही पाहू शकता बीएसपीने जुळलेले पदाधिकारी ते जेवढे पण आहे ते डॉक्टर बाबासाहेब आणि महापुरुषांना माल्य अर्पण करताना तुम्ही पाहू शकता। आज बीएसपीच्या अध्यक्षा मायावती यांचा वाढदिवसानिमित्त त्यांना काय सांगायचं आहे, त्यांच्या पदाधिकाऱ्यांना महत्त्वपूर्ण सूचनासोबत आपण जाणून घेऊया त्यांचा काय विषय सांगणं आहे। बीएसपीचे कार्यकर्ता महिला गणामध्ये जुळलेल्या मंगलाताई सुद्धा जुळलेल्या आहे आणि बीएसपीला समोर वळायचं सतत त्यांचं काम चालू आहे। त्याची थेट वार्ता करूया, जाणून घेऊया त्यांचं काय सांगणं आहे। हे आपला परिचय सांगा। जय भीम। मी मंगला योगेश लाजेवार, माजी नगर सेविका प्रभाग 7 की। आज बहन जी का जन्मदिन है और इसमें मेरे सारे बहनों की तरफ से मैं बहन जी को जन्मदिन की शुभकामनाएं देती हूँ और सभी को यही चाहती हूँ कि अपने अपने एरिया में अब बहुत से नगर सेवक चुन के देंगे, क्योंकि बहन जी का जो बर्थडे का गिफ्ट है मैं चाहती हूँ कि ज़्यादा से ज़्यादा संख्या में नगर सेवक चुन के दो, उसके बाद देखो कि क्या जोश होता है अपना। धन्यवाद। जय भीम। मंगलाताईने महत्त्वपूर्ण मुद्द्यावर चर्चा केली आहे। आपला विजय झाला हक अधिकाराला आपण ठामपणे पाहू शकतो, म्हणून विजयाचा हारने एक ध्यास घेतलेला आहे। आमच्या त्यांना जय भीम। मायावतीताई बोललेले आहे। मला मालूम असा प्रत्येक आंदोलनामध्ये ठामपणे मत सांगतात आपलं ते आज आपल्या प्रत्यक्ष जुळलेलं आहे। काय सांगत जाणून घेऊया। ताई आपला परिचय सांगा। सगळ्यांना जय भीम। माझं नाव माया उके आहे। मी उत्तर नागपूर या विधानसभेमध्ये राहते आणि जिल्ह्याचे सदस्य आहे। मला आज पूर्ण भारतवासियांना बहनजीच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा आणि बहनजीच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा सगळ्या लोकांनी दिलं, पण महाराष्ट्र लोकांना मला हे बोलायचं आहे, जय भीम करने से कुछ नहीं होता। महाराष्ट्र में बीएसपी की सरकार लाओ तो कोई और बात है। म्हणून सगळ्यांना हे सांगायचं आहे की सगळीकडे हत्ती चालत आहे, आपण महाराष्ट्राचा हत्ती विधानसभेमध्ये नेऊ शकत नाही, हे खंत आहे। आणि आम्ही एवढ्या जोराने आता काम करू, बहनजीला त्यांचा वाढदिवसाचा उपहार देऊ की ह्या वेळेस जे आता विधानसभाच्या चुनाव झाल्या आणि आता समोर नगरसेवकाचे चुनाव आहेत, ग्रामपंचायतचे आहेत, ह्या सगळ्यामध्ये आम्ही आपला हत्ती हा सगळ्याच्या समोर नेऊ, हे एवढं बोलतो आणि 2 शब्द पूर्ण। जय भीम। महत्त्वपूर्ण मुद्द्यावर मायाताई यांनी एक विशेष आव्हान केलेलं आहे जनतेला की नुसतं नाव करून काम नाही होणार। हत्तीचं नाव घेणं, बीएसपीचं नाव घेऊन होणार नाही। सत्तेमध्ये आणण्याची ताकद आपल्यामध्ये पाहिजे। एक महत्त्वपूर्ण त्यांनी संदेश दिला आहे, एक आव्हान केलेलं आहे जनतेला की आपली सरकार आली की निश्चितच आहे की आपण आपले हक अधिकार घेण्याचं काम मायाताई यांनी सांगितलं आहे आणि यांना आमच्या चॅनेलच्या क्रांतिकारी जय भीम। जय भीम। प्रतिभाताई सुद्धा जुळलेल्या आहेत। आज मायावती यांचा वाढदिवसानिमित्त आज मोठासा कार्यक्रम घेण्यात आला आहे। काय सांगणं जाणूया, हे आपला परिचय सांगा। माझे नाव प्रतिभा हरिचंद गणवीर आहे आणि वाढदिवसाचे खूप खूप शुभेच्छा बहनजीला। त्यांनी चॅनलवर बोलता आलं नसलं पण भावनात्मक त्या बीएसपीला संघटनेला वाढवायचं काम ताकदीने करतात। बिहारामध्ये जाऊन एकाला ते समजून सांगतात की बीएसपीचं मुवमेंट कसं वाढवायचं आहे आणि चॅनलवर बोलता आलं नसलं तरी जोडण्याचं काम प्रत्यक्ष त्यांना जमते। हे काम त्यांनी सतत केलं आहे आणि याच त्यांनी जे म्हटलं आहे आज मायावती यांचा वाढदिवस आहे, आपण त्यांना सुद्धा क्रांतिकारी जय भीम देऊया। नमो बुद्धाय जय भीम। जय भीम। प्रियताई सुद्धा जुळलेलं आहे। आज कार्यक्रम सुद्धा मोठा कार्यक्रम होता, काय सांगणार ताई आपला परिचय सांगा। माझे नाव प्रिया प्रकाश निमगडे आहे।
माझ्याकडून बहनजी मायावतींना खूप खूप वाढदिवसाच्या शुभेच्छा. त्यांनी आपल्या अनुषंगाने जसं जमतं त्यांनी तसं सांगितलं आहे आणि मायावती यांना वाढदिवसाच्या भरपूर शुभेच्छा देण्याचं काम त्यांनी केलं आहे. आम्ही मी त्यांना त्यांचा ह्या कारकिर्दीला सामोरं वाढण्यासाठी एक सपोर्ट करूया. आपल्या चॅनलची दुर्पत्ता कथा आई लांजेवार सुद्धा जुळलेलं आहे. उतारपणाचं वय आहे आणि उतारपणामध्ये सुद्धा ते BSPला मुवमेंटला वाढवण्यासाठी ताकदीने काम करतात. विहारामध्ये जाण्याचं आणि BSPच्या मुवमेंटला कसं वाढवायचं हे त्यांनी ध्यास घेतलेलं आहे. आज त्या आपल्या चॅनलशी जुळलेलं आहे. काय सांगा जाणून घेऊया. आपलं तुझं नाव सांगता मी तू पहिले तिथं सांग. दुर्गताबाई लांजेवार. मायावतीचा वाढदिवस, त्याच्या वाढदिवसाच्या खूप 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 शुभेच्छा. थोडासा त्यांचा रडायचा त्रास असल्यामुळे त्यांना थोडासा बोलण्याचा त्रास आहे. परंतु त्यांनी जे विहारामध्ये BSPच्या कामाला वाढवण्यासाठी काम केलं आहे आणि त्यांना आपल्या नम आवाजमध्ये तरी त्यांना बहुजन समाज पार्टीच्या अध्यक्षा मायावती यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिलेल्या आहे. आमच्याकडून त्यांना क्रांतिकारी जय भीम. जय भीम. थेट आपल्याशी वर्षाताई सुद्धा जुळलेले आहे. BSPच्या मुवमेंटमध्ये सतत ते कार्यरत राहतात. आज बहनजी मायावती यांचा वाढदिवस आहे आणि त्या निमित्ताने BSPच्या पदाधिकारी इथे जुळलेले आहे. काय सांगणं जाणून घेऊया. मला आपला परिचय सांगा. मेरा नाम वर्षा सहारे है. मैं बहुजन समाज पार्टी की जिला की महासचिव हूँ, महिला विंग की. और आज बहन जी का 69वां जन्मदिन के उपलक्ष्य में मैं बहुत बहुत शुभकामनाएं देती हूँ. आज उत्तर नागपुर के ललित कला भवन में बहन जी का जन्मदिन सेलिब्रेट किया गया और काफ़ी संख्या में लोग थे. बहुत उत्साह के साथ में बहन जी का जन्मदिन मनाया गया. बहन जी ने 21 साल की उम्र में अपना घर परिवार छोड़ दिया और अपने आप को समर्पित किया समाज के लिए. लेकिन हम लोगों ने सोचना चाहिए कि जिस लड़की ने 21 साल की उम्र में अपना घर परिवार छोड़ के समाज के लिए अपने आप को समर्पित कर दिया, हम क्या कर रहे हैं. हमने सोचने वाली बात है. अभी विधानसभा, लोकसभा हुआ, विधानसभा का चुनाव हुआ, लेकिन हम उतना रिजल्ट नहीं दे पाए. लेकिन अभी नगर सेवक के चुनाव है तो उसमें हम जरूर रिजल्ट देंगे और मेहनत करेंगे और संघर्ष करेंगे और बहन जी का नाम को हम आगे बढ़ाएंगे. धन्यवाद. जय भीम.